तर नेक्स्ट कार्ड जे आहे ते आहे द लवर्स. सगळ्यात पहिले नमस्कार. माझ्या टॅरो शाळेमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. खूप सारे लोक मला कनेक्ट करतात. फार जास्त व्हिडिओज मी पोस्ट केलेले नाही आहेत, तरी तुमच्यापर्यंत मी पोचते आहे. ऐकून छान वाटतं आहे. कनेक्ट करतायत लोक की तुमच्याकडून टॅरो शिकायचं आहे, तर थँक्यू थँक्यू. तर नेक्स्ट कार्ड बघूया, द लवर्स. ओके, तर मी पूर्ण कार्ड दाखवू शकत नाही. काही यूट्यूब नॉर्म्स आहेत की मी जे न्यूड कार्ड्स आहेत तर ते नाही दाखवू शकत, सो दॅट मी ते हटवते. ओके, नावाप्रमाणे लवर्स कार्ड आहे, प्रेम खूप जास्त. ओके, डेव्हिलच्या एक्झॅक्ट अपोजिट कार्ड हे आहे की जेन्युइन प्रेम आहे. इथे कुठेही छळ कपट असं नाही आहे. पर एंजल आहे, इट मीन्स की इट इज अ डिवाइनली ब्लेस्ड. ओके, डिवाइन म्हणजे स्वतः एंजल, स्वतः युनिवर्स या जे रिलेशनशिप आहे त्याला ब्लेस करत आहे. बट तरीही एक कोणतरी इथे डिस्ट्रॅक्टेड आहे. ओके, कारण एक जण स्टेअर करतो आहे तर दुसऱ्याचं लक्ष नाही आहे. हे कार्ड कुठे ना कुठे एका डिस्ट्रॅक्शनला सुद्धा सांगतं आहे. इथे एक ऑब्स्टॅकलसुद्धा दाखवलेलं आहे डोंगराच्या रूपाने. ओके, सो दिस कार्ड इज अगेन सेईंग की काहीतरी डिस्ट्रॅक्शन आहे. तर ते काय डिस्ट्रॅक्शन आहे? कोणत्याही प्रकारचं डिस्ट्रॅक्शन असू शकतं. गरज नाही आहे की ते थर्ड पार्टी सिच्युएशनच असायला पाहिजे. गरजेचं नाही आहे की फॅमिलीच असायला पाहिजे. थर्ड पार्टी ही काहीही असू शकते. डिस्ट्रॅक्शन हे काही असू शकतात. कधी करिअर असतं, कधी काहीही असू शकतं. ओके, सो नॉट नेसेसरी की डिस्ट्रॅक्शन हे असेल. पण प्रेम आहे का? प्रेम आहे, खूप जास्त प्रेम आहे. पण ह्या कार्डची अजूनही खूप अशी काही गुपितं आहेत. लग्न होईल का नाही, अशी खूप काही गुपितं आहेत जी मी तुम्हाला सांगणार आहेत माझ्या कोर्समध्ये. जेव्हा तुम्ही एनरॉल कराल, जेव्हा तुम्ही माझ्याकडे टॅरो शिकाल, तेव्हा खूप साऱ्या गोष्टी मी तुम्हाला ह्या कार्ड्सविषयी सांगणार आहेत की हे कार्ड तुमच्याशी खूप प्रकारे बोलतं. तर जाऊ द्या, आपण आता एलिमेंट वाईज बघूया की जर तुम्ही करिअरमध्ये बघत असाल तर हे कार्ड अगेन डिस्ट्रॅक्शनला सांगतं. ओके, फोकस्ड राहिलं तर तुमचं काम होईल. फायनान्सेससाठी आहे, अगेन डिस्ट्रॅक्ट होत आहे तुम्ही. ओके, तर डिस्ट्रॅक्ट होऊ नका. डिवाइनली ब्लेस्ड कार्ड तर आहे ना, म्हणजे डिवाइनचे ब्लेसिंग्स तर आहेत. मग ते करिअर असू दे किंवा काही असू दे, पैसा असू दे, डिवाइन इज विथ यू. डिवाइन तुमच्यासोबत आहे. पण तरीही कुठेतरी तुमच्या चुका होतात. ओके, दुसरं हेल्थमध्ये सुद्धा मेंटल इश्यूज थोडेफार असू शकतात. कारण माणूस डिस्ट्रॅक्ट तेव्हाच होतो जेव्हा तो मेंटली अपसेट असतो. तर अशा खूप साऱ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी मला कनेक्ट करा.